बिझनेस सेटअप जेव्हा तुम्ही उभा करता तेव्हा आजूबाजूच्या अनेकांना त्याच्यातनं रोजगार मिळतो. मध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सर्वात मोठी तुम्ही शिकू जेव्हा शकता जेव्हा तुम्ही खूप छान ऑब्झर्वर पण मेंटली पैशानी मी म्हणेन किंवा विचारांनी जोवर एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण इन्व्हॉल्व्ह होत नाही, आपल्याला त्याचं प्रेशर येत नाही, तोवर आपल्याकडनं सुद्धा तसं आउटपुट निघत नाही. खरं. तशी माझ्या आनंदाची व्याख्या फारच छोटी. तशी माझ्या आनंदाची व्याख्या फारच छोटी. ओंजळभर प्राजक्त अन मनात तुझ्या आठवांची दाटी. ओंजळभर प्राजक्त आणि मनात तुझ्या आठवांची दाटी. तर हे असं सुंदर प्राजक्ताच्या फुलांचं डिझाईन, हे डिझाईन कुठल्या पण स्त्रीवरती इतकं खुलून दिसेल. आणि हे सगळं डिझाईन कुणी बनवलंय, कशा पद्धतीने बनवलंय, तर त्या उद्योजिकेची आज मी तुमच्याशी भेट घडवून आणणार आहे. आज आपण आहोत अंजोर या स्टुडिओमध्ये आणि बघणार आहोत की अंजोरची जान्हवी ताई, तिचं हे सगळं कलेक्शन आहे. ती स्वतः हँड पेंटिंग एम्ब्रॉयडरी यामध्ये डील करते आणि तिचा जो एंटायर जर्नी आहे आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये उन्हाळ्यासाठीचं वेगळं कलेक्शन आणि उन्हाळ्यात फुलणारी फुलं याची कन्सेप्ट घेऊन तिने काही पॅटर्न तयार केलेत, ते पण तुमच्या भेटीला येईल. जान्हवी ताई, आजच्या एपिसोडमध्ये तुझं मनापासून स्वागत. आणि खूप मस्त वाटतं इथे येऊन. इतकी सगळी म्हणजे मनाला सुख, बाहेर जरी ऊन असलं तरी इथे आल्यानंतर एक सुखावह सगळ्या गोष्टी आहेत, कारण की फुलांची सगळी ड्रेस मटेरियल्स आहेत आणि हा सगळ्यांच्या आवडता विषय आहे. सगळ्यात महत्वाचं मला खूप क्रेज आहे की तुझी जेव्हा मी पहिली साडी बघितली प्राजक्त पॅटर्नची, तर तिथपासून मला तुला भेटायचं होतं आणि तो योग आज आलाय. तर तुझं खूप मनापासून स्वागत. खूप Thank you. उत्सुक आहे मी Thank तुझा you so सगळा जर्नी ऐकण्यासाठी. तर काय सांगशील? नमस्कार, मी जान्हवी कुलकर्णी ठकार आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे अंजोर क्लोथिंग स्टुडिओ. आणि 2020 सप्टेंबर 2020 मध्ये मी अंजोर सुरू केलं आणि आता 4 वर्ष होतील अंजोरला यावर्षी 2024 मध्ये. आणि 4 वर्ष हा फुलांचा प्रवास आमचा चालू आहे. किती सुंदर. अगं मला सांग जान्हवी की ही सगळी कन्सेप्ट तुझ्या डोक्यात कशी आली आणि कधी आली? कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आली कारण की मी स्वतः प्रचंड फुलप्रेमी आहे. मला प्रचंड फुलांमध्ये असायला आणि मुळात म्हणजे माझ्या आईला फुलांची खूप आवड होती आहे. आणि ती मला लहानपणीच खूप दाखवायची फुलं की हे बघ, हे ह्याचं रोप आहे, हे ह्याचं फुल आहे, ही फुलं या ऋतूमध्ये येतात, किंवा त्याची अगदी माहिती स्टोरी सगळी सांगायची. आणि त्याच्यामुळे माझ्या मनात फुलांबद्दल पहिल्यापासून प्रचंड क्युरिओसिटी निर्माण झाली आणि इट लेड टू समहाऊ फॅब्रिक पेंटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं चालू झाल्या. पण म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून तुला पेंटिंगची वगैरे आवड होती, त्याचं तू प्रशिक्षण घेतलंस, तर तसं नाहीये? नाहीये, अजिबात नाहीये. ऍक्च्युली मी कधीही पेंटिंग शिकलेली नाहीये किंवा मी कधी ड्रॉइंगचा क्लास केलेला नाहीये. नेव्हर, आय हॅव नेव्हर डन दिस. मी बेसिकली सांगायचं ते शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मी कथक शिकत होते आणि तो प्रवास माझा खूप छान चालू होता गुरु शांभवी दांडेकर यांच्याकडे. त्याच्यामुळे दुसरी कला आत्मसात करावी असं मला कधी वाटलंच नाही आणि माझ्यात दुसरी कुठली कला आहे हेही मला तेव्हा कधी जाणवलं नाही. त्याच्यामुळे मी कधीही प्रकर्षाने माझ्या पेंटिंगकडे असेल किंवा ड्रॉइंगकडे असेल माझं तितकं लक्ष दिलं नाही गेलं. पण इव्हेंच्युअली जेव्हा मी CA करत होते तर तेव्हा 2 परीक्षांच्या मध्ये जो काही वेळ मला मिळायचा तर त्या वेळेचा सदुपयोग करायचा म्हणून मग मी पेंटिंग करायला लागले फॅब्रिकवर. माझ्या घराच्या इथे एक काकू राहायची माझी, तर ती खूप सुंदर पेंटिंग करायची आणि तिचं बघून मला असं वाटलं की हे मी करू शकते का. तर मी असंच आईच्या ड्रेसवर कर, माझ्या ड्रेसवर कर, असं अगदी छोटं असं करायला सुरुवात केली. आणि मग मला लक्षात आलं की मला हे आवडतंय किंवा मी ह्याच्यात रमतीये किंवा मला छान वाटतंय असं जेव्हा मला वाटलं तर तेव्हा मग मी हे करून विकायला सुरुवात केली. अगदी छोटंसं 20-25 मटेरियल करायची आणि ती एका एक्झिबिशन मध्ये डिस्प्ले करायची. आणि मला काय त्याच्यातनं अर्न करायचंय खूप किंवा असं माझा काही हेतू नव्हता, कारण माझा फोकस पूर्ण CA कडे होता. सो असं मी कधी प्रशिक्षण म्हणलात तर नाही घेतलं. पण हे कसलं वेगळं आहे अगं, म्हणजे शिक्षण आपण एक घेतो म्हणजे CA, मग कथक काही काळ,
आणि त्यानंतर एकदम हे सगळं काय म्हणतात त्याला, हे सगळं फॅब्रिक पेंटिंग आणि बरोबर. या सगळ्या ह्याच्या business मागे मध्ये. सुद्धा एक छोटीशी स्टोरी आहे, मला हा. ती सांगायला आवडेल. माझं 19 मध्ये लग्न झालं आणि 19 साली मी पडले. तर मला मी जवळपास 6-7 महिने बेड रेस्टवर होते. तर ड्युरिंग दॅट पिरियड मला काहीच करता येत नव्हतं. आपण सुपर ऍक्टिव्ह असतो हम्म. आणि आपल्याला खूप गोष्टी एकाच वेळी करायची सवय असते. त्याच्यानंतर मल्टीटास्किंग थोडक्यात आपण करत असतो आणि मला तो इतका सेटबॅक बसला की मी पूर्ण 6-7 महिने टोटली बेड रेस्टवर होते. तर तेव्हा मला असंच मज्जा यावी, थोडं डिप्रेशनमध्ये मी जाऊ लागले होते. सो तेवढा त्रास होऊ नये मेंटली म्हणून मग मी हे असंच आवड म्हणून परत एकदा चालू केली. हँड एम्ब्रॉयडरीनी सुरुवात केली हम्म. आणि मग हळूहळू मी माझ्या आईला, माझ्या सासूबाईंना, माझ्या नवऱ्याला सांगायला लागले की नाही मला रंग आणून द्या, हा. मला हे आणून द्या, मला फॅब्रिकच द्या. असं करत 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 आमची ही सुरुवात झाली. हे सगळं तुझ्या डोक्यात चालू होतं. तू घरातल्या घरात पेंटिंग करायला सुरुवात केली, ते विकायलाही सुरुवात केली. पण मग याचा ब्रँड करून प्रोफेशनली ह्याची सुरुवात करण्याचं Right. कसं, म्हणजे ते कशी हे झालं, सुरुवात झाली सगळी? ओके. सो कोविड मध्ये जसं म्हटलं 20 मध्ये कोविड आला आणि तेव्हा सुद्धा काय करायचं सगळी लोक घरातच होती, मी पण अर्थात घरातच होते. तर तेव्हा माझ्या असं डोक्यात आलं की जर का मला स्वतःला हे करायला खूप आवडतंय, मी जर का हे पॅशनेटली करतेय, मला जर का सीए बनून सुद्धा मला जर का हेच काम करायचंय, पेंटिंगच करायचंय, एम्ब्रॉयडरीच करायची, तर मी माझा हा पिरियड का वेस्ट करू असं मला वाटलं. आणि तेव्हा हा खूप माझ्यासाठी मोठा डिसिजन होता की मी एवढे वर्ष ज्या प्रोफेशनचं शिक्षण घेतेय ते सगळं काशा गुंडाळून एक नवीन, ज्याच्यामध्ये मी काही शिक्षण घेतलेलं नाहीये, काही अनुभव नाहीये, किंवा कसा एखादा फॅब्रिकचा बिझनेस रन होतो, हे काही याचा काही माहिती नसताना, अंदाज नसताना माझ्या असं मनात आलं की आपण डेअरिंग करूयात आणि आपण जागा घेऊयात आणि तिथे आपण चालू तर करूयात. कारण की कसं असतं, जोवर आपण इन्व्हेस्ट करत नाही ना, आपण मेंटली, पैशानी मी म्हणेन किंवा विचारांनी, जोवर एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण इन्व्हॉल्व्ह होत नाही, आपल्याला त्याचं प्रेशर येत नाही, तोवर आपल्याकडनं सुद्धा तसं आउटपुट निघत नाही, असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून मी हे डेअरिंग केलं की नाही, जोवर मला हे प्रेशर येत नाही की मला ह्या जागेचं रेंट भरायचंय बाबा, मला हा एक्सपेंडिचर करायचा आहे, त्याच्यासाठी मला हे ओन करायला लागणार आहे बाबा. सो इथे मला असं वाटतं बिझनेसची तुमची पहिली सुरुवात आहे की डेअरिंग करणं, ती रिस्क घेणं इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि ह्याच्यासाठी माझ्या हजबंडनी मला खूप मदत केली, मला खूप प्रोत्साहन दिलं. माय हजबंड इज प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट. सो आम्ही दोन्ही आमच्या व्हेंचरसाठी जागा बघत होतो, अंजोरसाठी पण आणि प्रॅक्टिसिंग ह्याच्यासाठी सुद्धा. सो आमचं इथे ऑफिस मध्ये आहे, त्यांचं ऑफिस आणि तुझ्या स्टुडिओची ही जागा, या दोन्हीकडनं हा प्रवास सुरू झाला. म्हणजे कोविडची देण आहे ही सगळ्या गोष्टी. मध्ये म्हणजे कोविडने अनेक उद्योजक जन्माला घातले, कारण की आतापर्यंत लोक काय सरधोपट मार्ग निवडतात की एक जॉब करणं 10 ते 6 आणि त्यानंतर बस तेवढंच एक विश्व असतं. पण बिझनेस, स्विच टू बिझनेस एक खूप मोठा डिसिजन आहे. आणि आज मी जेव्हा तुझा स्टुडिओ बघतीये, आल्यापासून सगळ्या इथली लगबग बघतीये, कस्टमर्स येत आहेत, तुझा सगळा स्टाफ तितकाच छान अदबीने त्यांच्याशी बोलतोय, तर मला असं वाटतं की उद्योजक हा अनेकांना रोजीरोटी देऊ शकतो. तर आज तुझ्याकडे खूप साऱ्या मुली पण कामाला आहेत. किती स्टाफ आहे हा सगळा? स्टाफ आहे बऱ्यापैकी, आणि सगळ्या फॅशन डिझायनिंग आणि सगळ्या आर्टिस्ट मुली आहेत. आणि आय एम व्हेरी मच हॅपी की मी त्यांना छान रोजगार नेऊ शकते मी अंजोरलाही, आणि त्या मुलींना सुद्धा याच्याबद्दल मी खरंच खूप सॅटिस्फाईड आहे. आणि आपल्यामुळे एखाद्याचं भलं जर का होत असेल, भलं पण नाही मी म्हणणार, की आपल्यामुळे एखाद्याला अपॉर्च्युनिटी मिळत असेल, तर ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला तेच नेहमी कौतुक वाटतं की एक
बिझनेस सेटअप जेव्हा तुम्ही उभा हो. करता तेव्हा आजूबाजूच्या अनेकांना त्याच्यातनं रोजगार मिळतो. हो. आणि आज या सगळ्या मुली की ज्यांना योग्य वेळात पैसा मिळाला तर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव येऊ शकतो, एक्झॅक्टली, पैसा येऊ क्रिएटिव्हिटीला खूप शकतो वाव येऊ शकतो. आणि तुझ्या अंडर काम करून अनेक गोष्टी त्या शिकू शकतात. हो. तर पुढे जाऊन त्यांनाही मला भविष्यात असं त्याचा वाटतं फायदा की होतो. ह्या इंडस्ट्रीमध्ये, फॅशन इंडस्ट्रीमध्ये हम्म. तुम्हाला सर्वात मोठी तुम्ही शिकू जेव्हा शकता जेव्हा तुम्ही खूप छान ऑब्झर्व्हर असता. हम्म. तुम्ही जर का ऑब्झर्विंग तुमचं लॅक असेल ना तर तुम्ही एका पॉइंटला येऊन स्टक होता. सो ऑब्झर्वेशन इज द की. Related काय काय कलेक्शन आहे हे मी स्वतः खूप उत्सुक आहे आणि आपल्या दर्शकांना पण दाखवायचंय आपल्याला. येस. तर सुरुवात करूया. हो, सर्वात पहिलं मी सांगते आमची प्रॉडक्ट डायव्हर्सिटी काय आहे. सर्वात आधी आम्ही मटेरियल पासून सुरुवात केली. सो हँड पेंटेड आणि हँड एम्ब्रॉयडर्ड आणि मशीन एम्ब्रॉयडर्ड मटेरियल्स आपल्याकडे असतात. ओके. त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरीच्या आणि पेंटिंगच्या साड्या आपण करतो आणि आत्ताच आपण रेडीमेड कलेक्शन चालू केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण करतो आहे मेन्स वेअर, वुमन्स वेअर मध्ये वन पीसेस आणि कुर्ते आणि आता आपण किड्स वेअर मध्ये सुद्धा पेंटिंग मध्ये आणि हँड एम्ब्रॉयडरी, मशीन एम्ब्रॉयडरी याच्यामध्ये आपण काम करतो आहोत. 6 महिने ते 6 वर्ष ह्या एज ग्रुपचं किड्स छोट्या वेअर आम्ही मुलांचं. बनवतो. ग्रेट. येस. तर मग आता सुरुवात करूयात. आपण हँड पेंटिंग पासून सुरुवात करूया कारण मला स्वतःला खूप उत्सुकता आहे हँड पेंटिंगची. तुम्ही मागे बघतच असाल गुलमोहर आहे आणि ही अरुण लिहिली आहे. सो काही काही लोकांना असं वाटतं की फुलं कशी अंगावर घालायची. सुरुवातीला हे चॅलेंज मी खूप फेस केलं की लोकांना जनरली तुम्ही बघाल तर कुठलंही प्रिंटेड असेल किंवा हँड ब्लॉक प्रिंटेड जे फॅब्रिक असतं ते सगळं फ्लोरल पॅटर्न्सच असतात त्याचे. हे एवढंच आहे की आम्ही नॅचरल फुलं करतो म्हणून ती आपण जास्त कनेक्ट करू शकतो. सो पण लोकांना हा एक प्रश्न खूप होता की कशी अंगावर घालायची. तर मग हे जे बॅरियर होतं ते कमी करण्यासाठी मला थोडे एफर्ट्स नक्की घ्यायला लागले. हा एक चॅलेंज मला सुरुवातीला फेस करायला लागला. पण आता लोकांना हटके असं खूप आवडतं म्हणजे की असं काहीतरी डिफरंट. आणि आता समर मध्ये हे सगळे पेस्टल कलर मध्ये जे उन्हाळ्यात फुलणारी फुलं आहेत हे सगळं अंगावर घातलं तर एक कूल लुक येऊ शकतो. सुरुवात तुझी प्राजक्ताच्या फुलापासून झाली. सो तो पहिले बघायला आवडेल मला. येस. ही प्राजक्ताच्या फुलांची साडी आहे. ह्याच्यात आम्ही ड्रेस मटेरियल पण करतो. हा पदर आहे साडीचा आणि पूर्ण साडी जी आहे ही अशी येते. ही कॉन्सेप्ट आहे. हे साऊथ कॉटन सिल्क आहे. कुठेही सी थ्रू नाहीये साडी. आणि ह्याच्यामध्ये रनिंग ब्लाउज पीस पण असतो आणि आम्ही कॉन्ट्रास्ट पण ह्याच्याबरोबर देतो कारण कॉन्ट्रास्ट जास्त छान दिसेल. पण अगं ही किती रिअलिस्टिक आहे. खूप खूप भारी आहे. ह्याच्यावरतीची कविता तू केलीयस. या एपिसोडच्या सुरुवातीला मी ती वाचलेली कविता आहे. ती जान्हवी ताईची आहे. सो मला ही साडी खूप आवडली. मला वाटतं की ही मधुराणीने घातली होती आणि तिला खूप छान दिसत होती ती. त्यानंतर मलाही असं वाटलं होतं की माझ्या कलेक्शन मध्ये हे असावं तर हे मी घेणार आहे. येस. साडी आहे. वेल केलेला आहे जुईचा पदरावर आणि पूर्ण साडी ही अशी येते. सो जुईच्या कळ्या सुद्धा नाजूक असतात आणि खूप अट्रॅक्टिव्ह असतात. सो कळ्या जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ही अशी पदराची बाजू अशी येते. सो अशा एम्ब्रॉयडरीच्या साड्या आहेत आपल्याकडे, पेंटिंगच्या साड्या असतात. असं सगळं पेंटिंगच्या साड्या आम्ही शक्यतो मेक टू ऑर्डर करतो. बाकी एम्ब्रॉयडरीच्या साड्या आपल्याकडे नेहमी तयार असतात. आणि आता मोस्ट अवेटेड उन्हाळ्याचं कलेक्शन म्हणजे उन्हाळ्यात जी फुलं फुलतात त्याचं जान्हवी त्यांनी खूप खूप छान डिटेलिंग केलंय. ते तुम्हाला दाखवायचंय मला किती वेळापासून. सो इथे आहे हे गुलमोहराचं आहे. तर गुलमोहराचं डिटेलिंग तुम्ही बघितलं ना तर इतकं सुंदर आहे. त्याचे तुरे, त्याचं एक पाकळी त्याची वेगळी असते. ते सगळं ना ऑब्झर्वेशन शिवाय येणार नाहीये. मला खरंच तू म्हणतेस ते मगाशी पटलं की जितकं तुम्ही निसर्गाचं ऑब्झर्वेशन कराल तितकं तुमच्या डिटेलिंग तुमच्या ह्याच्यामध्ये पेंटिंग मध्ये डिटेलिंग येऊ शकतं. सो आता ह्याच्यातलं दाखव. ह्याच्यामध्ये आता आपण बहावा केलेला आहे. बहावा आता सगळीकडे फुललेला सुद्धा दिसेल तुम्हाला. अशी कॉन्सेप्ट आहे. गळ्याच्या खाली बहावा अशी येणार आहे. खूपच सुंदर आहे ग हे पण. त्याच्यानंतर हा चाफा आहे केलेला. आपला सोनचाफा जो असतो तो आहे. इतकं रिअलिस्टिक आहे की खरा चाफा ठेवलेला आहे. इतकं आम्ही ह्याच्यामध्ये काम करतो. अच्छा. मग आता याच्यामध्ये पॅटर्न कलर वेगवेगळे असू शकतात. कलर्स वेगळे मिळू शकतील. हो करतो.
त्याच्यानंतर ही मधुमालती आहे वाह. केलेली. हम्म. Yes. याचं पण खूप छान डिटेलिंग आहे. मध्येच हो. थोडंसं पांढरं, मध्येच पिंक आणि डार्क हो, पिंकचं बरोबर, कॉम्बिनेशन बरोबर. Yes. खूपच सुंदर आहे हे सुद्धा. त्याच्यानंतर हे काही आमचं मशीन एम्ब्रॉयडरी मधलं कलेक्शन आहे. हम्म. त्यापैकी हे बकुळीच्या हो, बकुळीचं फुलांचं फुल आहे. आहे केलेलं. सध्या कोकणात पण बकुळी खूप फुललेली आहे, खूप, हो. त्याच्यामुळे खूपच छान. ही मधुमालती जशी पेंटिंग मध्ये आहे तशी हम्म. आम्ही एम्ब्रॉयडरी सुद्धा केली. काही काही लोकांना नाजूक आवडतं जास्त, तो त्यांच्यासाठी हे अगदी हा. ऍप्ट आहे. हे म्हणजे दोऱ्याने केलेली दोऱ्याने केलेली, एम्ब्रॉयडरी बरोबर. केलेलं आहे. हे जास्त छान वाटतंय, खूप सुंदर दिसतंय हे सुद्धा. याच्या सुद्धा बॅकग्राऊंडला कलर वेगळे मिळू वेगळे शकतात, असतात. हो. फक्त पेंटिंग सेम राहील. ही वाह. सगळी हँड एम्ब्रॉयडरी आहे. तुम्ही बघितलीच तर ही सगळी हँड एम्ब्रॉयडरी आहे. हे लव्हेंडर्स केलेले आहेत. लव्हेंडरचं फुल आहे. खूपच छान ग, Yes. सुपर. त्याच्यानंतर ही रेबिन एम्ब्रॉयडरी आहे. रेबिन एम्ब्रॉयडरी सध्या इट इज रिअली रेअर टू फाइंड आणि आम्ही इथे करतो ही एम्ब्रॉयडरी. सो ही पण तेवढीच एलिगंट आणि खूप सुंदर दिसते. खूपच छान, इतकं नॅचरल दिसतंय हे सगळं. हे जे मधलं मधलं आहे हे रिबिन आहे, हे सगळे सगळं. रिबिन आहे. हो. खूपच छान. त्याच्यानंतर हे माझं कथ्थकचं फॅशन फॉलो केलंय डिझाईन मध्ये सुद्धा. Yes. हे तबल्याचे बोल आहेत किंवा ताल आहे हे लिहिलेला. हे जान्हवी, तर ह्याच्यामध्ये घुंगराचं पण मी बघितलं होतं, ते हो, पण घुंगराचं दाखव. त्याच्यानंतर ही सुद्धा हँड एम्ब्रॉयडरी आहे. मिरर वर्क केलेले आहे. त्याच्यानंतर जसं मी म्हंटल तसं आम्ही रेडीमेड आणि किड्स वेअर मध्ये सुद्धा काम आता चालू केलेलं आहे. तर तसे फ्रॉक मला दाखवायला खूप आवडतील, कारण अगदी गोड गोड कॉन्सेप्ट घेऊन केलेला आहे. हा हत्ती आहे छोटासा केलेला. त्याच्यानंतर दीज आर ग्रेप्स. 6 महिने ते 6 वर्षांच्या मुलींसाठी आणि आम्ही लवकरच मुलांसाठी चालू हो, करू. कारण मुलं नाराज होतील ना, तू मुलींचे इतके छान छान व्हरायटी दिलेत तर. छोटीशी चिवताई आहे पेंट केलेली. सो अशी गोड गोड मुलींनी लहान मुलांना सुद्धा छान छान हँडक्राफ्टेड गोष्टी घालता याव्यात, त्यांनाही निसर्गाशी लवकर ओळख कनेक्ट व्हावं. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं आपण असं रेडीमेड सुद्धा करतो. सो दिस इज मॉर्निंग ग्लोरी आणि त्याचा हा आम्ही ड्रेस केलेला आहे. सही. इथे घुंगराचं पण दिसलं मला. हो. लगे हात घुंगराचं पण दाखवूया. तो खूपच छान आहे. पण तात बोल सगळे लिहिलेले आणि मध्ये घुंगराचं घुंगरू आहे. घुंगरू सुद्धा इतके छान डिटेलिंग बटनांसारखे केलेले, छानच आहे, सुंदर. नंतर हे आमचं मेन्सवेअर कलेक्शन आहे. हा मोरपीस आहे केलेला आणि तुम्ही बघाल तर इतकं फाईन त्याचं डिटेलिंग आहे झालेलं. म्हणजे प्रत्येक याचा जो मोरपिसाचा जो तुरा आहे तो सुद्धा स्ट्रोक आहे, इतका सुंदर आहे. खूपच छान दिसतंय हे, खूप आवडलं मला हे. मगाशी बोलता बोलता तुझ्याकडनं कळालं की पीस समोर ठेवून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. त्याच्यानंतर ही वाद्य आहेत केलेली आणि ती एका वेलामध्ये गुंफली आहेत, अशी कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये. अच्छा, हार्मोनियम आहे, तबला आहे आणि खाली मृदुंग दिसतोय. खूपच छान आहे हे सुद्धा. हे डोक्यात यायला पण खूप विचार करावा लागतो का सहज सुचतंय तुला हे? नाही, त्याला मी म्हंटल तसं ऑब्झर्वेशन इज द की. ऑब्झर्वेशन आणि तुम्ही किती इमॅजिन करताय, इमॅजिनेशन सुद्धा महत्वाचं. बरोबर. म्हणजे हे सगळं लोकांच्या डोक्यामध्ये आणणं, ते त्यांना दाखवणं, ते त्यांनी ते प्रोडक्ट विकत घेणं, मला वाटतं हेच बिझनेस, दिस इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी, की तुम्ही जे काही छान रित्या करता ते प्रेझेंट करणं आणि ते लोकांनी. असं नसतं की आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट लोक त्याला कन्व्हिन्स होतीलच, असं सुद्धा नसतं. पण त्याच्यातनं सुद्धा लोकांच्या फीडबॅक मधनं असेल, ह्या गोष्टीतनं सुद्धा आम्ही शिकत जातो, अनुभव वेगळे वेगळे येत जातात आणि त्याच्यातनं सुद्धा वेगळ्या वेगळ्या आयडियाज येतात आणि प्रॉडक्ट वेगळं बनवू शकतात. बरोबर. रात्राणी पण तू केली होतीस मध्यंतरी. रात्राणी इज आवर हिट प्रॉडक्ट. रात्राणी पण ह्याच्यात आहे. खूप छान. याच्यामध्ये बॅकग्राऊंडला कलर बदलत राहतील आणि हे मात्र छान राहील. म्हणजे हे पूर्ण इथून खाली येणार आहे शिवताना. आणि हे ह्याच्यामध्ये कुठेही छपाई नाहीये. आम्ही काहीही ह्याच्यामध्ये कुठल्याही मशीनचा वापर करत नाही. एव्हरीथिंग इज हँड पेंटेड. एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग इज हँड पेंटेड.
ओके, मग ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं फॅब्रिक आहे, ह्याचं पेंटिंग आहे, ह्याची काळजी कशी घ्यायची जे खरेदी करतील त्यांनी? म्हणजे वॉश ऍक्च्युली खूप घ्यायला लागत नाही याला तुम्ही मशीन वॉश पण करू शकता. फक्त उलट करून टाकायचं मशीन मध्ये टाकताना आणि ब्रश लावायचा नाही पेंटिंगला कधीही. आणि आपण जशी बाकी इतर कपड्यांची काळजी घेतो तशीच काळजी घ्यायची. अच्छा, आणि जे प्रेस काही करताना करायचं ते पण उलट्या बाजूने. प्रेस करताना पण म्हणजे बरोबर, इस्त्री करायची बरोबर. असेल तर ती उलट्या सुद्धा बाजूने. उलट्या बाजूनी करायची. खूपच छान आहे, हे पण मला खूप आवडलं. मला अजून एक तुला विचारायचं आहे की स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर काय क्वालिटी लागतील? तू कारण की तुझा एंटायर जर्नी हा आहे की एक कथ्थक तुझं झालंय, तुझं सीएचं तुझा अभ्यास झालाय आणि एकदम स्विच टू बिझनेस. तर मग स्वतःचं स्वप्न आणि पॅशन फॉलो करायचं असेल तर काय करायला हवं? मला असं वाटतं की व्हिजन आणि मिशन हे खूप क्लिअर पाहिजे. दोन्ही गोष्टींवर आपला विचार झाला पाहिजे आणि आपल्याला कशावर फोकस करायचा आहे ह्या गोष्टी जर का डोक्यामध्ये क्लिअर असतील ना तर मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये काहीही अडचण आहे असं. तर व्हिजन आणि मिशन ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि तुम्ही एक मला असं वाटतं की एक स्वतःला ह्या स्टेज पर्यंत तुम्ही कुठल्या लेवलला स्वतःला बघू शकता, कुठल्या लेवलला बघायचं आहे तुम्हाला, काय किती अचीव्ह करायचं आहे ह्याला सुद्धा. आता एखाद्याचं स्वप्न असू शकतं मला हे अचीव्ह करायचंय, पण ते दुसऱ्याच्या ह्याच्यासाठी कमी असू शकतं किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी ते खूप हाय अचीव्हमेंट असू शकते किंवा हाय गोल असू शकतं. पण मला असं वाटतं गोल सेटिंग इज द की फॉर एव्हरीथिंग. तुम्ही जर का तुमचं गोल निश्चित केलं, त्याप्रमाणे तुमचं विजन असेल, तुमचं मिशन असेल, तर मला असं वाटत नाही की कुठली गोष्ट अचीव्ह करणं सोपं आहे. भविष्यात अंजोरचा काय गोल आहे मग आता? अंजोरचा गोल हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि ज्यांना फुलांबद्दल आत्मीयता आहे, प्रेम आहे, अशा सगळ्यांपर्यंत पोहोचणं आणि अगदी वर्ल्ड वाईड मी म्हणेन आम्हाला पोचायचं आहे. कारण की ही खरंच वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि खूप मनापासून आम्ही सगळेजण काम करतो इथे आणि असं वाटतं की ह्या कामाचं कन्सिडरेशन आपल्याला नक्कीच मिळावं. मिळेल. आणि कसं की प्रामाणिकपणा आणि ऑब्झर्वेशन सगळ्या गोष्टीचं किंवा निसर्ग पुन्हा एकदा आता लोक निसर्गाकडे वळतायत. नॅचरल गोष्टी लोकांना आवडतात आणि ह्याच्यातले हे सगळे रंग किंवा फॅब्रिक्स आणि हे सगळे पेस्टल कलरचा वापर केल्यामुळे ऑब्व्हियसली समर कूल होऊ शकतो. आणि आज तू जे आमच्याशी गप्पा मारल्यास, इतक्या छान तुझं सगळं कलेक्शन दाखवलं, तर खूप खूप थँक्यू. तर लवकरच जर कोणाला अंजोर कडनं साड्या किंवा ड्रेसेस परचेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आणि तुझा इन्स्टा हँडल पण देते, जेणेकरून लोक तुझ्यापर्यंत पोहोचू शकतील. सो तुझ्या कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच तू फुलराणी आहेस, बहरत राहा, निसर्गाकडे जात राहा, खूप ऑब्झर्व्ह कर आणि आम्हाला पण नवीन नवीन प्रोडक्ट्स दे. सो येस, ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया. खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी आणि मजा आली. सगळं प्रॉडक्ट एक्सप्लेन करून सगळा अंजोरचा प्रवास सांगून खूप छान वाटलं. धन्यवाद. सो हा होता जान्हवीताईचा एंटायर जर्नी आणि तिचे खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण बघितले. जसं एका मुलाखतीत एका उद्योजकीची मुलाखत मी याआधी ऐकली होती, तर त्यांनी असं म्हणलं होतं की जोपर्यंत तुमच्या बुडाला आग लागत नाही तोपर्यंत माणूस खूप जोरात काम करत नाही. आणि असंच काहीसं आज जान्हवीताईच्या पण बोलण्यातनं आलं. तुम्हाला आमच्या या सगळ्या गप्पा कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि अजूनही तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तुमच्या अनेक मित्रमैत्रिणींना हे फ्लोरल कलेक्शन ज्यांना आवडतंय, ज्यांना घालण्याची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.